नमस्कार मित्रांनो, क्रिश अपडेट या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. तर मित्रांनो, देशभरातील ए-टी-एममध्ये कॅशचा खडखडाट आहे. ए-टी-एममध्ये पैसे मिळत नाहीत आणि याचं कारण काय आपण सर्व माहिती पाहणार आहोत. तर तुम्ही जर बाहेर जात असाल किंवा तुम्हाला पैशाची गरज असतील तर तुम्ही काळजीपूर्वक बाहेर जायला पाहिजे. तर याविषयी आपण सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मागणीच्या तुलनेत केवळ 55% रोकड उपलब्ध आहे आणि मागणी पुरवठ्यात तफावत आहे. ए-टी-एम ऑपरेटर्सने दिलेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल महिन्यात देशभरातील ए-टी-एमसाठी सुमारे 94,000 कोटी रुपयांची आवश्यकता होती, परंतु बँकांकडून मार्चमध्ये केवळ 61,000 कोटी आणि एप्रिलमध्ये फक्त 54,000 कोटी रुपये उपलब्ध होऊ शकले. तर महाराष्ट्रात स्थिती काय आहे? तर महाराष्ट्रातील ग्रामीण भागात या रोकड टंचाईचा मोठा फटका बसत आहे आणि ऐन पेरणीच्या काळात खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना रोख रकमेची गरज असते. मात्र बँकांच्या ए-टी-एममध्ये पैसे नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. रोकड टंचाईची मुख्य कारणे: करन्सी चेस्टमधून कमी पुरवठा, बँकांच्या शाखा आणि मुख्य करन्सी चेस्टमधून ए-टी-एम ऑपरेटर्सना पुरेशा नोटा दिल्या जात नसल्याचा दावा कॉन्फेडरेशन ऑफ ए-टी-एम इंडस्ट्रीजने केला आहे. वाढता परिचालन खर्च, इंधन दरवाढ आणि कडक सुरक्षा नियमांमुळे ए-टी-एम व्यवस्थापनाचा खर्च आता सध्या वाढला आहे. आणि तिसरे कारण आपण पाहूया की मोठ्या नोटांचा तुटवडा. अनेक ठिकाणी 500 आणि रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याने मशीन लवकर रिकाम्या होत आहेत. पर्याय: काही ए-टी-एम बंद असल्यास नागरिकांनी वेळेवर व्यवहार पूर्ण करण्यासाठी यू-पी-आयचा वापर करावा. रोख रकमेसाठी मुख्य बँक शाखांशी जोडलेल्या ए-टी-एमवर जावे किंवा स्थानिक किराणा दुकानांमधील मायक्रो ए-टी-एमचा आधार घ्यावा. तर अशी ही अपडेट आहे मित्रांनो. तर सध्या कॅशचा तुटवडा आहे भारतात, तर काळजीपूर्वक व्यवहार तुम्ही करू शकता. तर दिलेली माहिती समजली असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.